तर पहा, ही बॉडी हीट एनर्जी किती एमिट करू शकते ते दाखवणारा नंबर म्हणजे हा कोएफिशियंट ऑफ एमिशन, म्हणजेच त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. 0.4 म्हणजेच 40%, 0.6 म्हणजेच 60% अँड सो ऑन. त्याप्रमाणे जर ही बॉडी हीट एनर्जी बाहेर कमी देत असेल, दॅट इज लो एमिसिव्ह पॉवर, दिस पॉवर, this ratio emissive power of ordinary body to emissive power of perfect black body, या दोघांचा रेशिओ म्हणजे हा नंबर आणि हा नंबर जेवढा जास्त तेवढं एमिशन जास्त, हा नंबर जेवढा कमी तेवढं एमिशन कमी. तर त्यावरून आपण गेस करू शकतो, हा नंबर जास्त असेल तर ए जास्त, हा नंबर कमी असेल तर हा नंबर कमी. हेच दोन कन्क्लुजन आपण याच्यातून काढले आहेत. म्हणजे ही एनर्जी जी बाहेर येत आहे या बॉडीतून ती जर कमी असेल तर या बॉडीने घेतलेली एनर्जी पण कशी असेल, कमी. कमी घेईल तेव्हा कमी देईल, जास्त घेईल तेव्हा जास्त देईल. म्हणजे तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढं जास्त चांगलं पर्सेंटेज येईल, जेवढा तुम्ही कमी अभ्यास कराल तेवढं कमी पर्सेंटेज येईल. सेम लॉजिक तुम्ही इथे अप्लाय करू शकता. देन वी विल मूव्ह टुवर्ड्स इट्स थेरॉटिकल प्रूफ. भरपूर काही याच्यामध्ये कव्हर झालं आहे. नेक्स्ट, इथून पुढे तुम्ही स्पीडमध्ये पहा. थेरॉटिकल प्रूफ आहे तर लिहिण्यासाठी मला वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही पळवत पळवत पहा. थेरॉटिकल प्रूफ सोपा आहे. डायरेक्ट स्पीडमध्ये म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही एक 10 मिनिटात संपवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 30 मिनिटाचा व्हिडिओ 10 मिनिटात, डोंट वरी. consider ordinary body A, this body A, and perfect black body B, this. then कंडिशन काय असेल पहा, बॉडी ए अँड बॉडी बी आयडेंटिकल जिओमेट्रिक शेप्स. काय असेल, आयडेंटिकल जिओमेट्रिकल शेप. देन या दोन बॉडीज ए अँड बी, समजा ही एक एन्क्लोजर आहे, समजा ही रूम आहे, त्यामध्ये ही बॉडी ठेवली, त्याच्यानंतर ही बॉडी इथे ठेवली. these two bodies kept in a enclosure, that is in thermal equilibrium. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ बॉडी ए अँड टेम्परेचर ऑफ बॉडी बी इज सेम ॲज दॅट ऑफ एनक्लोजर. आलं लक्षात? थर्मल इक्विलिब्रियम आतापर्यंत आपण म्हणत होतो टेम्परेचर सेम म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ बॉडी ए, दिस इज एनक्लोजर, टेम्परेचर ऑफ बॉडी ए अँड टेम्परेचर ऑफ बॉडी बी इज सेम ॲज दॅट ऑफ एनक्लोजर. या एनक्लोजरचं जे टेम्परेचर असेल, फॉर एक्झाम्पल जे रूम टेम्परेचर असेल तेच टेम्परेचर या दोघांचं असेल. देन लेट प्युअर थेरॉटिकल प्रूफ. स्पीडमध्ये पहा.
Let RO is emissive power of, सांगा RO म्हणजे काय, ऑफ ऑर्डिनरी. बोर्डामध्ये तुम्हाला हे असंच असं लिहायचं आहे, बुक वाचण्याची गरज नाहीये. असाच फ्लो, हाच सिक्वेन्स फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. देन RB लिहा, काय असेल, एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. देन ए, बोला, सर्व माहीत आहे, म्हणूनच मागचं लेक्चर मी एकदम आरामात घेतलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रूफमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. कोएफिशियंट ऑफ, सॉरी ए आहे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन बाय बॉडी ए. देन क्यू काय असेल, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन incident on each body. ही बॉडी A, ही बॉडी B. Amount of heat radiation incident on each body, that is body A and body B. This heat energy Q amount of heat energy falls on surface of body A and surface of body B. Then QA, amount of heat radiation, amount of heat radiation absorb. पहा, हे म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन, रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए. बॉडी बी कशी आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडी. याच्याबद्दल काही डिस्कस करण्याची गरज नाहीये, कारण ही बॉडी कशी आहे, स्पेशल बॉडी, श्रीमंत बॉडी. जेवढी हीट एनर्जी याच्यावर पडेल तेवढी हीट एनर्जी ही बॉडी ॲब्सॉर्ब करेल, आणि तेवढीच इक्वल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ही बॉडी एमिट पण करेल. हे आपल्याला माहीत आहे परफेक्ट ब्लॅक बॉडीचं. ही बॉडी आपण या बॉडीसोबत कम्पेअर करणार. तर पहा, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब, ही बॉडी असेल, या बॉडीवर क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट झाली आहे, त्यापैकी क्यू ए अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब झाली आहे. तर या दोघांना रिलेट करणारा कोएफिशियंट काय असतो, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, that is this. A is equal to total amount of heat energy Q, त्यापैकी एवढी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली गेली, that is coefficient of absorption. A is equal to QA upon Q. इथून आपण असं लिहू शकतो, QA is equal to A into Q, म्हणजेच total amount of heat energy absorbed by this body. QA is what? Total amount of heat energy absorbed by this body. कशी फाइंड करणार, या बॉडीचा नंबर तुम्हाला माहित असेल, हा फ्रॅक्शन ए कोएफिशियंट, समजा तो असेल 0.4, आणि याच्यावर येणारी हीट एनर्जी असेल 100 युनिट्स. तर ही बॉडी किती युनिट्स हीट एनर्जीचे ॲब्सॉर्ब करेल,
कसं फाइंड कराल? 0.4 इंटू टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट ऑन दिस बॉडी इंटू 100 दॅट इज 40. QA काय असेल? 40 युनिट्स. प्रत्येक वेळेस मी हे डिस्कस करत आहे, प्रॉब्लेम सोडवताना हेच महत्त्वाचं आहे. then we know that the temperature of body A and टेम्परेचर शॉर्टमध्ये लिहितो, समजून घ्या. टेम्परेचर ऑफ बॉडी B इज सेम. थर्मल इक्विलिब्रियम लक्षात ठेवा. टेम्परेचर ऑफ बॉडी A and टेम्परेचर ऑफ बॉडी B इज सेम. then these two bodies, then we can say that these two bodies या दोन बॉडी, ऑर्डिनरी बॉडी परफेक्ट ऑर्डिनरी O, परफेक्ट ब्लॅक B. these two bodies must emit, लक्ष द्या, must emit same amount of heat in given time or unit time. आलं लक्षात? या दोन बॉडीचं टेम्परेचर सेम असेल तर ही बॉडी जेवढी हीट एनर्जी देईल, पहा, बॉडी A, बॉडी B, या बॉडीचं टेम्परेचर सेम आहे. म्हणजेच या दोन बॉडीज थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. त्यावेळेस ही बॉडी जेवढी हीट एनर्जी एमिट करत असेल तेवढीच हीट एनर्जी ही बॉडी एमिट करत असेल, कारण दोन बॉडीचं टेम्परेचर सेम आहे. जर त्या दोन बॉडीचं टेम्परेचर सेम असेल तर त्या दोन बॉडी इक्वल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएट करत असतील किंवा एमिट करत असतील. बाहेर येणारी एनर्जी इथे कशी असेल? सेम. कारण काय असेल? टेम्परेचर सेम. कारण हीट रेडिएशन, कुठलीही बॉडी जेव्हा हीट एनर्जी रेडिएट करत असते हे कशावर डिपेंड असतं हे पण आपण पाहिलं आहे. कशावर? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. या बॉडीचं टेम्परेचरवर अवलंबून असेल. दोन बॉडीचं टेम्परेचर सेम असेल तर ही बॉडी जेवढी हीट एनर्जी देत असेल तेवढीच हीट एनर्जी ही बॉडी देत असेल. म्हणजेच टेम्परेचर ऑफ बॉडी A, टेम्परेचर ऑफ बॉडी B इज सेम असं असेल तर आपण काय म्हणू शकतो? वी कॅन से दॅट these two bodies must emit same amount of heat energy in given time or in unit time. म्हणजे असं नाही होणार ही बॉडी 2 सेकंदामध्ये हीट एनर्जी दिलेली आपण मेजर केली आणि या बॉडीने 3 सेकंदामध्ये, तर डिफरन्स असेल. इथे पण 1 सेकंद, इथे पण 1 सेकंद, दॅट इज युनिट टाइम. देन गोइंग फॉरवर्ड वी नो दॅट again we know that the emissive power R is amount of heat radiated per unit time
एरिया हे तुम्ही पाहिलं आहे. इमिसिव्ह पॉवर काय असते, आर इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, क्यू असेल पर युनिट टाइम पर युनिट एरिया, दॅट इज AT, इमिसिव्ह पॉवर. Then we can write amount of heat energy emitted by body A. लक्ष द्या, आपण सर्व काही डिस्कस करत आहोत ते ऑर्डिनरी बॉडी. परफेक्ट बॉडीचं आपल्याला सर्व माहीत आहे. जेवढी एनर्जी त्याच्यावर पडेल तेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाईल, तेवढीच एनर्जी एमिट केली जाईल. तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एमिटेड बाय बॉडी ए इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed बाय बॉडी ए. लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एमिटेड बाय बॉडी ए, दिस इज बॉडी ए, दिस इज हीट एनर्जी एमिटेड, समजा क्यू आउट. आपण प्रत्येक वेळेस डिस्कस करत आलो आहोत, एखादी बॉडी हीट एनर्जी एमिट करते, त्याच वेळेस ती बॉडी तेवढीच हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असते, हे आपल्याला माहीत आहे. जर ही बॉडी काही एनर्जी ॲब्सॉर्ब करणार नाही तर ही देणार पण नाही. जेव्हा ही बॉडी काहीतरी एनर्जी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असते, समजा क्यू इन, त्यावेळेस थर्मल एनर्जी या बॉडीची वाढते, म्हणजेच इंटरनल टेम्परेचर किंवा टेम्परेचर ऑफ दिस बॉडी इन्क्रीज होतं. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्याला माहीत आहे dQ/dt T⁴. जर या बॉडीचं टेम्परेचर वाढलं तर रेट देण्याचा कसा असतो, प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ टेम्परेचर. याची इथं डिस्कस करण्याची गरज नाही आहे. लक्षात येण्यासाठी जेवढी एनर्जी आत येईल तेवढी एनर्जी बाहेर जाईल, एवढंच मला सांगायचं आहे. आणि ही प्रत्येक बॉडी फॉलो करत असते. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एमिटेड बाय बॉडी ए इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए. तर पहा, इथे दाखवली आहे बॉडी ए. तर पहा, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एमिटेड बाय बॉडी ए आणि अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए. इथे पहा, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन और अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए किती आहे, क्यू ए इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इनटू क्यू, टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इंसिडेंट ऑन दिस बॉडी इज क्यू ए, अ पार्ट ऑफ दिस एनर्जी गेट ॲब्सॉर्ब बाय दिस बॉडी. क्यू ए छोटासा पार्ट, एवढी हीट एनर्जी आली तर त्यातला एवढा पार्ट ॲब्सॉर्ब केला जाईल, तो म्हणजे हा. क्यू म्हणजे टोटल, त्यापैकी एवढं ॲब्सॉर्ब केलं. आणि हे सांगतो कोण, हा फ्रॅक्शन. खूप झालं, खूप डिटेल्समध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. तर लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए इज क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू. तर हेच इक्वेशन कसं लिहू शकतो, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एमिटेड, ही बॉडी हीट एनर्जी एमिट करत आहे, म्हणजे या बॉडीची कोणती पॉवर असते, या बॉडीचा सरफेस एरिया ए असेल, टाइम टी लागला असेल, क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएट झाली असेल, तर याची पॉवर दॅट इज एमिसिव्ह पॉवर RO, ऑर्डिनरी. लक्षात ठेवा, ऑर्डिनरी बॉडी RO इज इक्वल टू काय असेल, क्यू बाय ए
टी एवढी RO पॉवर. तर इथे लिहा अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एमिटेड RO इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय बॉडी सेम किती असेल क्यू ए. दॅट इज RO इज इक्वल टू क्यू ए काय असतो ए इंटू क्यू. इक्वेशन 1 द्या. दिस इज फॉर ऑर्डिनरी बॉडी. लक्षात ठेवा, डोंट गेट कन्फ्यूज. ऑर्डिनरी बॉडी अँड परफेक्ट ब्लॅक बॉडी. देन वी कॅन राईट फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. हेच इक्वेशन परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी कसं अप्लाय करायचं. तुम्हाला माहीत आहे ही परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तर याच्यावर येणारी सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाईल. तर पहा इथे एनर्जी किती येत आहे क्यू. एनर्जी ॲब्सॉर्ब क्यू ए. टोटल एनर्जी ॲब्सॉर्ब केली जात आहे म्हणजे या बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय असतो 1 म्हणजेच 100%. त्या बॉडीचा एखाद्या बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन 2 असेल तर याचा अर्थ काय असतो 20% हीट एनर्जी ॲब्सॉर्ब झाली आहे. जर 1 असेल तर 100% हीट एनर्जी ॲब्सॉर्ब झाली आहे. म्हणजेच क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू. एची व्हॅल्यू 1. टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट इंटू क्यू. तर क्यू ए इज इक्वल टू काय असेल क्यू फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. हे झालं लॉजिकली. याच इक्वेशनमध्ये तुम्ही एची व्हॅल्यू 1 ठेवली, एची व्हॅल्यू 1 ठेवली तर हेच इक्वेशन तुम्हाला काय भेटतं पहा. RO म्हणजे काय इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. जर आपल्याला हे इक्वेशन परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी यूज करायचं असेल तर ROच्या जागेवर आपण काय लिहिणार RB एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज इक्वल टू एची व्हॅल्यू फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी किती असते ए इज इक्वल टू 1. जेवढी एनर्जी त्याच्यावर पडेल तेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाईल म्हणजे ए इज इक्वल टू 1. तरी ते 1 ठेवा इंटू क्यू एवढी हीट एनर्जी त्याच्यावर पडली असेल तर RB इज इक्वल टू क्यू. हे दुसरं इक्वेशन. तर पहा पहिलं इक्वेशन काय आहे RO इज इक्वल टू ए इंटू क्यू इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय आहे स्मॉल बी RB इज इक्वल टू कॅपिटल क्यू इक्वेशन नंबर 2. तर नाऊ डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. RO अपॉन RB is equal to AQ divided by Q. Q cancel. So RO upon RB is equal to A. इथे पहा what is RO upon RB. R means emissive power for ordinary body. RB म्हणजे emissive power for perfect black body. हा रेशो तुम्ही पाहिला असेल. What is this ratio? This is coefficient of, लक्षात येतंय का? This is coefficient of emission or emissivity. तर याला आपण असं लिहू शकतो and this is given by small letter e. So this equation becomes A is equal to E. पहा जे सुरुवातीला आपण डिस्कस केलं तेच तुम्हाला इथे भेटलं आहे. पहा इथे A is equal to E. Absorptivity is equal to emissivity किंवा coefficient of absorption
इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एमिशन दिस. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. फ्रॉम दिस इक्वेशन, फ्रॉम स्टार हियर RO डिवायडेड बाय A इज इक्वल टू RB. याला आपण असं लिहू शकतो? हो सर, का नाही, लिहू शकतो. हा A इकडे, RB इकडे. तर हे म्हणजेच काय आहे? हे म्हणजेच किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. थोडंसं पहा इथे. RO डिवायडेड बाय A इज इक्वल टू RB. सुरुवातीला आपण हे डिस्कस केलं आहे. पहा इथे RO डिवायडेड बाय A इज इक्वल टू RB. RO म्हणजे काय? ही साईड म्हणजे काय? रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी. दिस इज इक्वल टू एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. एमिसिव्ह पॉवर RB क्यू बाय AT. हे दोन सेम असतात. हेच इक्वेशन आपल्याला इथे भेटलं आहे. RO अपॉन A इज इक्वल टू RB. रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी टू ॲब्सॉर्प्शन, हा रेशिओ that is coefficient of absorption is equal to emissive power of perfect black body. विसरू नका, व्यवस्थित पहा. Then we can write A is equal to E. A is coefficient of absorption is equal to coefficient of emission, or A is absorptivity is equal to E म्हणजे emissivity, E. Then RO divided by A is equal to RB, where RO is emissive power of ordinary body. A is coefficient of absorption, and RB is emissive power of perfect black body. Then last, applications. डेसर्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल, डेसर्ट म्हणजेच वाळवंट, तिथे जी सँड असते ती कशी असते? रफ ब्लॅक. दिस इज सँड, रफ ब्लॅक. तर याच्यावर दिवसा ड्युरिंग डे टाईम हीट एनर्जी येते. ड्यू टू रफ ब्लॅक टोटल हीट एनर्जी गेट ॲब्सॉर्ब. सर्व हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते ड्युरिंग डे टाईम. सर्व हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. देन ड्युरिंग नाईट टाईम काय होत असेल? इथे ॲब्सॉर्ब केली जाते, इथे एमिट केली जाते. दॅट इज एमिटेड. इथे एमिट केली जाते, इथे ॲब्सॉर्ब केली जाते. हे आहे ॲप्लिकेशन एक वाळवंटामध्ये. राजस्थान इज फेमस फॉर अस. म्हणजेच ही सँड असेल, एवढी हीट एनर्जी येत असेल, तेवढीच हीट एनर्जी जात असेल. एवढी हीट एनर्जी येत असेल म्हणजे काय? ए कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन
एवढी हीट एनर्जी जात असेल म्हणजेच काय, एमिसिव्ह पॉवर किंवा कोएफिशियंट ऑफ एमिशन ई डिसाईड करेल किती पॉवर, किती हीट एनर्जी रेडिएट करायची ते. सो ई इज इक्वल टू A is equal to E. This is one of the example. तर काय डाऊट असेल तर विचारत राहा, समजत नसेल तरी विचारा. स्पीड तर मी खूप कमी ठेवला आहे, तो इश्यूच येणार नाही. तर अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.